सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव निकिता शिंदे आणि आज आहे गुढीपाडवा। माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज मी पहिल्यांदा माझ्या घरात गुढी उभी करणार आहे। तर वेळ न वाया घालता आपण तयारीला सुरुवात करू। लग्न झाल्यावर 5 वर्ष आम्ही कधी सण साजरे केले नाहीत, ना उत्सव ना तयारी, फक्त दिवस जात होते। कारण आम्ही दोघेही रिटेल लाईनमध्ये कामाला होतो। रिटेल लाईनमध्ये आमचे प्रत्येक सण स्टोअरमध्ये साजरे व्हायचे। मनात कुठेतरी वाटायचे आपल्या आयुष्यात सणाची मजा कधी येणार। आणि मग आमच्या आयुष्यात आला डोकं आणि सगळंच बदललं। त्याच्या जन्मानंतर आम्ही ठरवलं आता प्रत्येक सण साजरा करायचा मनापासून आनंदाने। ही आमची पहिली गुढीपाडवा खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून। कारण सण म्हणजे फक्त परंपरा नाही तर आपल्या लोकांसोबत त्याचा आनंद असतो। पण वाटायचं आई पुरणपोळी करताना एवढा पसारा का करते, तेव्हा कधी समजलंच नाही। पण आज जेव्हा मी माझ्या कुटुंबासाठी गोडाचं जेवण बनवते ना, तेव्हा कळतं तो पसारा नव्हता, हे तिचं प्रेम होतं। आज वाटे नऊवारी साडी नेसताना, परंपरा जपताना स्वतःचं एक वेगळं रूप दिसते झाले आणि जेवण पण झालं आहे। तेवढ्यात तर फक्त मला राईस घालायचं आहे, एक सिंपल राईस आणि बटाणा राईस, आणि बाकी सगळं रेडी आहे जेवण पण। तर पहिले आम्ही गुढीची पूजा करून घेऊ आणि नंतर मग बाकीचं मी जेवण परत करणार। आता मी थाळ सजवायचे, ठीक आहे। लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी घेतल्या आहेत। सुरुवातीला मी चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली आहे आणि मला माहिती आहे की मला रांगोळी काढता येत नाही त्या बाबतीत मी आणि माझी आई अगदी सेम आहोत। तिलाही आवडतं साजरा करायला आणि मलाही। किती छान वाटतं ना घरच्यांच्या मदतीने आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीने आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा मिळणारा आनंद हे काही वेगळाच असतो। आपण सगळे न्यू इयर खूप मोठ्या थाटात साजरे करतो। नवीन कपडे, पार्टी, सेलिब्रेशन सगळं काही ठरतो। पण एक प्रश्न नेहमी मनात येतो, आपल्या मराठी माणसाचा खरा न्यू इयर गुढीपाडवा आपण तितक्याच उत्साहाने का नाही साजरा करत? गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा अभिमान आहे। ह्या दिवशी आपण गुढी उभी करतो, जी विजयाचे, आनंदाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे। आपण म्हणतो ना, नवीन वर्ष नवीन सुरुवात, तर ती खरी सुरुवात आपल्या गुढीपाडव्यापासून होते। मग का नाही आपण आपल्या सणांना पण तितकाच मान द्यायचा? का नाही आपल्या परंपरेच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायच्या? आज आपण जर आपल्या सणांना थाटात साजरे केले तर उद्या आपली मुलेही तेच शिकतील आणि आपली संस्कृती कायम जिवंत राहील। नंतर प्रत्येक सणांची पद्धत थोडी वेगळी असते। माझ्या नवऱ्याकडून आमच्या इथली गुढी कशी उभी करतात त्यामागचं महत्त्व आणि परंपरा समजून घेतली। प्रत्येक गोष्टीची माहिती घेतली आणि तिची खरी किंमत जाणून घेतली आणि मग मनापासून सगळी पूजा रीतसर पार पाडली। आज वाटतं सण फक्त साजरा नाही केला तर खरंच अनुभवला। चला तर मग यंदा गुढीपाडवा फक्त साजरा नाही करायचा तर अभिमानाने, आनंदाने आणि पूर्ण उत्साहाने साजरा करायचा। कारण आपली ओळख आपल्या संस्कृतीत आहे आणि ती जपणं ही आपली जबाबदारी आहे। तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना माझ्या हातचं जेवण खूप आवडलं। आता मी ब्लॉगला इथेच संपवत आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।